हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 220 निवास. परमात्म्याने स्वतःमधून हे सुंदर विश्व निर्माण केले. विश्व निर्माण झाल्यावर जेव्हा परमात्म्याने या विश्वाचे अवलोकन केले तेव्हा त्याला स्वतःलाच ही स्वनिर्मिती फार फार आवडली. परमात्मा स्वतःच निर्माण केलेल्या विश्वाच्या प्रेमात पडला. परमात्म्याला हे विश्व इतके आवडले की त्याला तेथे निवास करावा असे वाटू लागले. त्याने या विश्वामधून पृथ्वी ही स्वतःला निवास करण्यासाठी निवडली. विश्व जड असल्यामुळे परमात्म्यानेही विश्वात निवास करणे सोपे जावे म्हणून मानवी देह धारण केला. अशा प्रकारे परमात्मा या पृथ्वीवर मानवी देहात राहू लागला. परंतु त्यामुळे देवाला एक मोठीच डोकेदुखी निर्माण झाली. जरा काही वाकडे घडले, जरा काही अन्याय झाला, जरा काही अधर्म घडला की लगेच लोक परमात्म्याचा दरवाजा खटखटावू लागले. लोक परमात्म्यालाच विचारू लागले, देवा, तू स्वतः येथे असताना हे कसे काय घडले? आमच्यावर होत असलेला अन्याय तू स्वस्थ बसून पाहत कसा राहतोस? ही असली नतद्रष्ट माणसे तू का जन्माला घातली आहेस? आता आली का पंचायत? परमात्मा लोकांना म्हणाला, तुम्ही पाऊल वाकडे टाकता आणि त्याचा जाब तुम्ही मला विचारता. अन्याय तुमच्यापैकी कोणीतरी करतो आणि त्याचा जाब तुम्ही मला विचारता. अधर्म तुम्ही करता आणि त्याचा जाब तुम्ही मला विचारता. प्रजा तुमची तुम्हीच जन्माला घालता आणि त्याचा जाब तुम्ही मला विचारता. परंतु याचा काहीही उपयोग झाला नाही. छे, परमात्मा अगदी पूर्ण वैतागला. त्याने सर्व ऋषी, मुनी, साधू यांची सभा भरवली. त्यांना हा मानवाचा उपद्रव सांगितला आणि त्यावर उपाय सुचवायला सांगितले. साधू म्हणाले की देवा, आपण हिमालयात एव्हरेस्टवर जाऊन निवास करा. त्यावर परमात्मा म्हणाला की लोक तेथेही पोहोचणार आहेत. लवकरच तेनसिंग आणि हिलरी हिमालय पादाक्रांत करतील. लोकांना पर्वत शिखरे चढण्याचा छंद लागणार आहे. मुनी म्हणाले, देवा, आपण ग्रह ताऱ्यांवर जाऊन निवास करा. परमात्मा म्हणाला की लोक तेथेही पोहोचणार आहेत. नील आर्मस्ट्रॉंग तेथे पोहोचलेला तुम्हाला लवकरच ऐकायला मिळणार आहे. तेथे जाण्यासाठी लोकांच्या रांगा लागणार आहेत. तेव्हा ऋषी म्हणाले की देवा, मानवाची ज्ञानेंद्रिये सदा सर्वदा बाह्य दृश्य पाहण्यासाठी आसुसलेली असतात. तो बाह्य वस्तुजगतात रममाण होतो तेव्हा तुम्ही त्याच्याच हृदयात जाऊन निवास करा. तेथे अंतःकरणात तुम्हाला त्रास द्यायला कोणी येणार नाही. कथामृत 221 दुफळी. एकदा एका फासेपारध्याने रानामध्ये पक्षी पकडण्यासाठी एक मोठे जाळे पसरवून ठेवले होते. पक्ष्यांना जाळ्याकडे आकर्षित करण्यासाठी पक्ष्यांच्या आवडीचे धान्याचे दाणे त्याने जाळ्याखाली टाकून ठेवले. आता त्यात पक्षी केव्हा येऊन फसतात ह्याची वाट पाहत जवळच्या झाडाखाली सावलीला तो जाऊन आरामात बसला. काही वेळाने एक पक्षी त्या धान्याच्या दाण्यांच्या लोभाने जाळ्यावर येऊन बसला आणि तो जाळ्याखाली असलेले धान्याचे दाणे चोचीने टिपू लागला. त्या पक्षाला काहीतरी खाताना पाहून इतर पक्षीही तेथे आले आणि ते जाळ्यावर बसले आणि जाळ्याखालील धान्याचे दाणे ते चोचीने खाऊ लागले. ते सर्व पक्षी धान्याचे दाणे खाण्यात अगदी गळून गेले आणि त्यांच्या नकळत त्या जाळ्यात त्यांचे पाय चांगलेच अडकले. सुमारे 10-12 पक्षी जाळ्यात अडकल्याचे पाहिल्यावर तो फासेपारधी खुश झाला आणि तो पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळ्याजवळ येऊ लागला. आपल्या रोखाने कोणीतरी येत आहे असे पाहून आपल्या जीवाला धोका आहे असे लक्षात येऊन त्या पक्ष्यांची पंख फडफडवून उडण्यासाठी धडपड सुरू झाली.
फासेपारधी जाळ्याच्या खूप जवळ आल्यावर तर त्या पक्ष्यांची उडण्याची पराकाष्ठा सुरू झाली. सर्वच जण एकाच ध्येयाने प्रयत्न करत असल्यामुळे त्या पक्ष्यांच्या एकत्र ताकदीने ते सर्व त्या जाळ्यासह आकाशात उडाले. हे पाहून त्या फासेपारध्याला आश्चर्य वाटले. पक्षीही नाहीत आणि जाळेही नाही अशी त्याची अवस्था झाली. परंतु चटकन काहीतरी विचार करून तो त्या आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या मागावर खाली जमिनीवरून धावू लागला. त्याला तसे पळताना पाहून एका वाटसरूने त्याला त्याबद्दल छेडले. तेव्हा तो फासेपारधी म्हणाला, माझा त्या पक्ष्यांच्या स्वभावावर पूर्ण विश्वास आहे. ते ज्या अर्थी एकत्र झालेले आहेत त्या अर्थी ते हमखास दुफळी होऊन लवकरच आपापसात भांडू लागतील. भांडू लागले की खाली येतील आणि मला माझ्या जाळ्यासकट आयतेच सर्वजण सापडतील. लवकरच पक्ष्यांमध्ये दुफळी झाली. त्यांच्यात आपापसात भांडण झाले आणि ते एकमेकांजवळ भांडू लागले. त्यामुळे उडण्याचा जोर कमी झाला आणि ते सर्वजण जाळ्यासह जमिनीवर आले. फासेपारध्याने क्षणाचाही वेळ वाया न घालवता त्या सर्व पक्ष्यांना पकडून पिंजऱ्यात जेरबंद केले. तरीही ते भांडतच होते आणि आता तर लढाईही करत होते. फासेपारध्याने आपले जाळे घेतले, पिंजरा घेतला आणि मोठ्या समाधानाने तो आपल्या घराची वाट चालू लागला. हरी ओम.